धारकाने प्रशासनाला हाताशी धरून अवघ्या 6 महिन्यांपूर्वी झालेला रस्ता जेसीबीच्या सहाय्याने फोडला असून खोदकाम करून रस्त्याची विल्हेवाट लावणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून आर्थिक दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। लातूर शहरातील गरुड चौक भागातील करीमनगर महादेव नगरला जाणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर खासगी प्लॉट धारकाने प्रशासनाची परवानगी न घेता रात्रीच्या 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने रस्ता फोडून नळ कनेक्शन घेतले। काही नागरिकांनी रात्री रस्ता फोडून न देण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण पालिकेची परवानगी घेऊन रस्ता फोडला असे प्लॉट धारक ठणकावून सांगू लागला। याबाबत दुसऱ्या दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आपण परवानगी दिली नसल्याची कबुली दिली। प्रशासनाच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवघ्या 6 महिन्यांपूर्वी बनवलेला रस्ता फोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। माझं नाव भानदास बळीराम रोडे। ही मालकी हे प्लॉटिंग जे आहे ना, त्या मालकाने आम्हाला गुत्तेदारतर्फे फोडायला दिले होते। मी आहे सुपरवायझर। ते मालकाने म्हणले JCB घेऊन जावा, अशी 2 क्रॉसिंग करायचे, त्याच्यासाठी आम्ही आलो आणि ब्रेकर चालू केले। त्यावेळेस रात्री काही 4 लोकांनी अडवले। रात्री किती वाजता? 1 वाजता अडवल्यामुळं काही 4 लोक होते, आम्हाला काही ओळखी नव्हत्या त्याच्या। आम्ही साईडला होतो। मग त्यांनी थोडा वेळ बातचीत केली तिकडं, मग ते बंद केले, थोडा वेळ पुन्हा चालू केली, पुन्हा चालू करा म्हणली, त्याप्रमाणे आम्ही फोडलं। परमिशन वगैरे होती का? काहीच नाही, आम्हाला त्याच्यातलं काही माहिती बी नाही। आम्हाला गुत्तेदारने सांगतील तसं केलं आम्ही आणि रात्री रस्ता फोडला आम्ही। गुत्तेदाराचं नाव काय? हरकी आप्पा। गेली 20-25 वर्ष झालं या रस्त्याची प्रलंबित असं हा रस्ता होता। या ठिकाणी चिखला आणि माखलेला हा रस्ता होता आणि मोठ्या अथक परिश्रमानंतर संघर्षानंतर हा रस्ता गेली 6 महिने झालं तयार झाला होता। कॉन्क्रीट रस्ता तयार झाला आणि ह्या दंडशाही जुलूमशाही लोकांनी, ज्यांची प्लॉटिंग आहे, या लोकांनी या ठिकाणी परवा दिवशी या ठिकाणी JCB लावून रात्री 1 ते 2च्या दरम्यानमध्ये कुठलीही प्रशासकीय परवानगी न घेता हा रस्ता खोदला आणि या खोदल्यामुळं या येथील करीमनगर, रहीमनगर आणि महादेवनगर या परिसरातील लोकांची फार गैरसोय झाली आणि हा रस्ता फोडून पुन्हा तेच दिवस या लोकांनी आणून ठेवलं। यासाठी प्रशासन यासाठी काय करणार आणि प्रशासनानं शेवटी ही गोष्ट का घडली याच्यावर सुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे का? खालच्या स्तरातील लोकांनी काही चिरीमिरी घेऊन प्रशासनातील लोकांनी हा रस्ता फोडण्यासाठी परवानगी दिली। आम्ही ज्यावेळेस परवानगीची त्यांना मागणी केली त्यावेळेस त्यांनी परवानगी दाखवली नाही, त्यांच्याकडे परवानगी नव्हती। कुठलीही परवानगी आम्ही प्रशासनाकडे सुद्धा विनंती केली की परवानगी दिली का, तर प्रशासनाने म्हटले की कुठलीही परवानगी दिली नाही। आणि हा फुटलेला रस्ता ह्याच्याबद्दल प्रशासनाने या सदरील गुत्तेदार असेल, हा JCB मालक असेल, हा प्लॉटिंग मालक असेल, याच्यावर कडक अशी कारवाई करावी आणि हा फुटलेला रस्ता त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करून आम्हाला सोयीस्कर करून द्यावा ही नम्र विनंती। किती वर्ष लागले रस्ता बनवायला? 20 ते 25 वर्ष झालं रस्ता बनवण्यासाठी। आज एक 6 महिने झाला रस्ता बनवला, तर ह्या लोकांनी रस्त्याची पूर्ण विल्हेवाट लावली आणि बाजूचे लोक म्हणतात की आम्ही प्लॉटिंग केलं, आमच्यासाठी पाणी पाहिजे। यासाठी आम्ही बेकायदेशीर या लोकांनी रस्त्याची तोडफोड करून यांनी पाण्याचे नळ वगैरे घेतलेत। तर सरकार काय झोपली का? ह्या लोकांना दिसत नाही का? ही गरीब वस्तीसाठी लोक एवढं करून देखील ह्या लोकांच्या पाठीमागे का लागतात? यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे का नाही? आणि हे खड्डे बुजून द्या म्हणलं तर कालपासून हे लोक येतो, 10 मिनिटात आलो, 5 मिनिटात आलो, हे लोक ह्यांची भाषा वापरतात का तुम्हाला काय करायचे ते करून घ्या। ह्या लोकांचं बोलण्याचा उद्देश असा आहे। तर प्रशासन झोपले का? प्रशासनाला नाही कळत का की बाबा आम्ही कुठल्या गोष्टीमुळं काय करालो काय नाही? ह्या लोकांना कुठल्या गोष्टीचा गरिबासाठी जाणीव कसलीच राहिली नाही। तर आम्ही कुणाकडे जायचं, कुणाकडे रडायचं? ह्या पद्धतीने आम्हाला सरकारने न्याय ह्या गोष्टीचा द्यावा। ह्या लोकांनी जे फोडलंय ह्या लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, आमची एवढीच नम्र विनंती आहे सरकारसोबत। बळवंत पांडुरंग वाघमारे।
तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करून आर्थिक दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर.